नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कव्हर स्टिक. आता आपल्या गव्हर्नमेंटच्या नियमानुसार एक नवीन नंबर प्लेट आपल्याला घ्यायची जी आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला लागणार आहे. तर ही जी नंबर प्लेट असेल ही बुक कशी करायची याच्यासाठी आपल्याला स्लॉट बुक करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्या स्पेसिफिक लोकेशनला किंवा घरी आपण जसं मागवेल त्या अकॉर्डिंगली ती आपण नंबर प्लेट आपल्याला भेटून जाते. तर सोपी मेथड आहे, जास्त काय नाही. तुम्हाला ही जी वेबसाईट आहे MHSRRP.com index.com या वेबसाईटला व्हिजिट करायचे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्हाला. याच्या आल्यानंतर आपल्या बुकवरती क्लिक करायचे. बुकवरती क्लिक केल्यानंतर असा एक तुम्हाला या 6 स्टेपमध्ये करायचे. एक बुकिंग डिटेल फिल करायचे पहिल्यांदा. नंतर तुम्हाला जे अपॉइंटमेंट सेंटर निवड की एक तर आपण घरचा पॉईंट देऊ शकतो किंवा जे लोकेशन असेल नियर बाय तुमच्या जवळपास जे लोकेशन असेल तिथे जाऊ शकता. त्यानंतर स्लॉट बुक करायचे, बुकिंगचा सारांश, व्हेरीफाय अँड पेमेंट की तुम्हाला चेक करायचे की आपले डिटेल्स बरोबर आहेत का, पैसे भरायचे आणि त्यानंतर पावती डाउनलोड करायचे. त्या बुकिंग स्लॉटच्या नुसार तुम्हाला तुमचा जे पण नंबर प्लेट असेल ते भेटून जाईल. तर सुरुवात करूया. मी इथे स्टेट महाराष्ट्र जे माझं स्टेट आहे ते आणि माझ्या व्हेकलचा नंबर मी इथे टाकतोय MH46 AU 7590. त्यांची सी नंबर हा तुमच्या जो RC बुक असेल तुमच्या व्हेकलचं त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाते. त्यातले लास्टचे जे डिजिट आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे. मी सेफ्टी पर्पजसाठी इथे याला हाईड करतोय. आणि त्यानंतर इंजिन नंबर हा पण तुम्हाला तुमच्या जो RC बुक असेल त्याच्यावरती भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे ज्याच्यावरती तुम्हाला OTP पाहिजेल असेल या प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. नंतर हा कॅप्चा आहे तसा इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय वाहन. व्हेरीफाय वाहन नंतर तुमची जी बेसिक डिटेल असेल व्हेकलची हे इथे येऊन जाईल. बेसिक डिटेलमध्ये तुमच्या व्हेकलचं रजिस्ट्रेशन, कुठल्या कंपनीची, कोणती गाडी आहे, कोणत्या टाईपची गाडी. ओके. त्यानंतर एक नेक्स्ट तुमच्या जर RC बुकवरती हे मेन्शन असेल भारत स्टेट तर त्यानुसार तुम्ही हे टाकू शकता. माझ्या RC बुकवरती हे मेन्शन नाही आहे आणि त्या वेबसाईट RC बुकच्या वेबसाईटवरती मी व्हिजिट केलं होतं तिथेही मला नॉट अवेलेबल होता डेटा. तर त्यासाठी मी ॲनालिसिस केलं थोडासा की 2016च्या रेंजमध्ये BS3 आणि 4 ह्या टाईपच्या व्हेकल्स होत्या. सो हे आपण टाकून प्रोसीड करू शकतो. त्यानंतर इथे व्हेकल ओनरचं नाव, तुमच्या जे RC बुकवरती जे नाव असेल ते नाव इथे टाकायचे कॉन्टॅक्टसाठी. देन ईमेल ID तुमचा इथे टाकायचा आहे. तुमचा पत्ता कॉन्टॅक्टसाठी त्यांना लागेल तो. पण तुमचा जो आधार कार्ड असेल त्याच्यानुसार जो पत्ता असेल तो इथे तुम्ही टाका. हा सगळे इन्फॉर्मेशन फिल करून झाल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचे नेक्स्ट. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP, तो तुम्ही जो मोबाईल नंबर इथे टाकला असेल त्याच्यावरती तुमच्या OTP येईल. तो 1 टाइम पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे. सो 496 व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन येतील. एक तुम्हाला जे फिटिंग करायचं असेल नंबर प्लेट तुम्ही तुमच्या घरच्या लोकेशनवरती मागू शकता किंवा जे जवळपास सेंटर असेल तिथे. मी प्रेफर करतो जवळपास सेंटरमध्ये कारण की ते मला बेटर होईल ऑप्शन आहे. ओके. सो इथे मला सेंटर आहे की नवी मुंबई 410-218 माझा पिनकोड आहे. सो मला इथे आहे तर माझ्यासाठी हे जवळचं आहे सेंटर. सो मी हे भीमा कॉम्प्लेक्स सेंटर सिलेक्ट करतो. बुकिंग आज आहे 21 जून. ओके. हे अवेलेबलच नाही आहे. मी 30 जूनच सिलेक्ट करतो. 30 जूनच्या अकॉर्डिंगली म्हणजे मंडे सोमवार येईल. सोमवारी मला स्लॉट एक बुक करायचा आहे. सो मी 10 ते 12 अवेलेबल आहे. तो स्लॉट मी बुक करतोय. ओके. त्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड.
तर आपल्या इथे डिटेल आली बुकिंगची समरी की आपण कुठे बुकिंग करतोय, कोणत्या तारखेला करतोय, टायमिंग, तुमच्या गाडीचं स्टेज, नोंदणी क्रमांक, तुमचा इंजिन नंबर, चेसिस नंबर, वाहन बनवा म्हणजे महिंद्रा मेकर आणि प्रकार. ओके, हे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन आली व्हेकलची तुमच्या. त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड प्रोसीड. हां, जर इथे नोट त्यांनी दिले की जर तुम्हाला होम फिटनेस सेवा पाहिजे असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज लागेल. इन द सेन्स की काही जणांना त्यांची व्हेकल हे घेऊन जायची नसेल सेंटरला, हे स्वतःच्या इथे करायचे असेल तर त्यावेळी तुम्ही होम फिटिंग सेवा पण घेऊ शकता. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये क्लॉज एकदा आपण वाचून घेऊया सो आपल्याला पुढे उपयोगी पडतील. कृपया योग्य मोबाईल नंबर अपडेट केल्याची खात्री करा. सर्व अपडेट आणि फिटिंगसाठी SMS आणि OTP वेळोवेळी या नंबरवर शेअर केले जातील. बरोबर आहे. आपला मोबाईल नंबर एकदा तपासून बघायचा सबमिट करायच्या आधी. अँड टिप, कृपया सत्यापित करा शुल्क ऑनलाईन भरा. ओके, हे तर याचा जो फी असेल ही पण आपल्याला इथे ऑनलाईन पे करायची. तर हे आपण पे करू. आपली फी आहे 745 प्लस GST 134. तर टोटल आपली जाते 879.10. ठीक आहे. तर हे शुल्क भरू. शुल्क भरायच्या आधी याचे नियमन काय आहे, मी वर नमूद केलेल्या वाहनांच्या नोंदणीकृत मालक आहे. ओके, माझ्या भावाचे तर मीच मालक आहे. मी स्पष्टी करतो की मी माझ्याद्वारे पुरुषित केलेल्या वरील तपशील वाहन नोंदणी क्रमांक प्रमाणवर स्थगित केले. ओके, म्हणजे जी पण मी इन्फॉर्मेशन दिली, माहिती दिली ती करेक्टच आहे. मी दिलेली कोणतीही चुकीची इनपुटसाठी महाराष्ट्र मोटर वाहन विभाग किंवा कंपनी जबाबदार नाही. जे पण मी माहिती भरली ती माझ्या सेल्फच्या याच्याने भरलेत की RTO याच्यासाठी रिस्पॉन्सिबल नसेल. आणि देन पेमेंट गेटवे शुल्क लागू होतील. अतिरिक्त निवडलेल्या पेमेंट पद्धतीनुसार शुल्क 0 ते 3% पर्यंत बदलू शकतात. कृपया अधिक तपशिलासाठी क्लिक करा. जर तुम्हाला ॲडिशनल पेमेंट गेटवे पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे भेटले जातील. मला माझी सध्याची वाहन नंबर प्लेट सरेंडर करायची आहे की म्हणजे मला माझी जी आत्ताची जी करंटली जुनीवाली नंबर प्लेट आहे मी तिथे देणार आणि त्यानंतर नवीनवाली घेऊन येणार. ओके, हे सगळे नियमन अटी आपल्याला मान्य असतील तर आपण इथे चेकबॉक्सवरती क्लिक करणार आणि त्याच्यानंतर पे ऑनलाईन पेमेंट करणार. सो ऑनलाईन पेमेंटसाठी बघूया आपण कोणकोणते मेथड्स इथे दिले त्यांनी. ठीक आहे. ऑनलाईन पेमेंटसाठी यांनी QR कोड पण दिला आहे आपल्याकडे. QR कोडच्या अकॉर्डिंगली पण तुम्ही ऑनलाईन पे करू शकता. तो मी QR कोड ओपन करतो. ओके, तर इथे करा क्लिक शो QR. तर तुम्हाला QR कोड दिसेल. कंटिन्यू अँड पे. QR कोडसाठी GST कन्व्हेन्स चार्ज 0.44 अँड GST 0.8. ओके, कन्फर्म अँड पे. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या फोनमधील जो पण तुमचा पेमेंट ॲप असेल तो ओपन करून हे पे करू शकता. ओके, मी माझा पेमेंट ॲप इथे यूज करतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली पेमेंट सक्सेसफुली होऊन जाईल माझं. सो फर्स्ट स्कॅन, अमाऊंट माझ्या स्कॅनिंगमध्ये आली. त्यानंतर पे. ओके, पेमेंट झाले सक्सेसफुली. सो कन्फर्म पेमेंट, सक्सेसफुली पेमेंट इथे आपल्याला झालेलं दिसलं आहे. ओके, देन हे रिफ्लेक्ट होणार. गेटवे सेम तुमच्या वेबसाईटवरती येणार आणि इथे तुम्हाला रिसिप्ट जनरेट झाली. ओके, तो आपण स्कॅन करूनही डाउनलोड करू शकता किंवा हे तुम्ही हे प्रिंट करतो फ्युचरसाठी. तो माझ्याकडे PDF डाउनलोड झाली तर PDF मध्ये माझी सगळी इन्फॉर्मेशन येऊन जाईल. ओके, आता मला 30 तारखेला ह्या स्पेसिफिक सेंटरला जायचे आणि त्याच्यानंतर मला तिथे ते नंबर प्लेट बदलून भेटली जाईल. ओके, तुम्हाला याच्या रिलेटेड काही अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर सेम आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.